संपूर्ण टीम्स व्यासपीठाच्या समोर या. संपूर्ण टीम, चारही टीम मी विनंती करेल व्यासपीठाच्या अगदी समोर या. मांगले टीम, मांगले पंचायत समिती गण आणि वाटेगाव पंचायत समिती गण आणि कासेगाव पंचायत समिती गण आणि कंदूर पंचायत समिती गण, सर्व टीम्सला विनंती करेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आमची संपूर्ण टीम या. हॅलो, सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, या ठिकाणी बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी लगेच यायचं आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी थांबलेले आहेत. कृपया कासेगाव, वाटेगाव, कंदूर आणि मांगले पाचही संघाच्या सर्व संघनायकांनी आपापल्या खेळाडू समर्थकांसह मैदानावरती समोर या. सर्वांना विनंती असेल. या संपूर्ण टीम्स व्यासपीठाच्या अगदी समोर या. सर्व संघनायकांना पुनश्च विनंती आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, जवळ स्टेजच्या समोर या, सगळे जवळ या. कासेगाव आपला पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. वैभव, सुंदर खेळ केला आपण. खेळ आहे, जय पराजय होत असतो मित्रांनो. अतिशय सुरेख खेळ करून या स्पर्धेची शोभा सर्व खेळाडूंनी वाढवली. आदरणीय भवानी दादांच्या वतीनं, आदरणीय साहेबांच्या वतीनं या सर्व खेळाडूंचं, संघ मालकांचं, संघ नायकांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे, थोडंसं लवकर या. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न करत आहोत. डॉक्टर मी सर्वांचं सगळ्यात आधी मनापासून आभार व्यक्त करतो. लक्षात घ्या. चला टीम मीटिंग आपण नंतर करूयात. वाटेगाव टीम, चला कंदूर संभ, थँक्यू सो मच. वाटेगाव टीम, वाटेगाव टीम थोडंसं आता आपण लगेच बक्षीस समारंभ संपवणार आहोत. सर्वांची मेहनत खूप छान पद्धतीने राहिले. दादा 5 दिवस ही स्पर्धा खऱ्या अर्थानं नवी मुंबई प्रत्येकजण या स्पर्धेसोबत जोडून राहिला. आमदार चषक 2024ची चर्चा सातत्याने राहिले. आत्तापर्यंत गावच्या विभागामध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही स्पर्धा करण्यासाठी येतो, मात्र आमच्या कारकिर्दीमधली देखील सर्वात मोठी स्पर्धा आम्ही शिराळा वाळवा या विभागामध्ये केली आहे. याचा आनंद आम्हाला होतोय. या स्पर्धेसाठी तब्बल 2 कॅमेरे आपण वापरले. या स्पर्धेसाठी असलेले समालोचक, क्वालिफाईड अंपायर्स या स्पर्धेसाठी वापरले. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेवरून नवी मुंबईवरून क्रिस्टल आर्ट म्हणजे ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र, कल्याण, भिवंडी, रायगड, रत्नागिरी या विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून क्रिस्टल ट्रॉफी पोचवली जाते ते क्रिस्टल राज चेतन म्हात्रे, त्यांच्या माध्यमातून क्रिस्टल ट्रॉफी
पहिल्यांदा आमदार चषकला आपण पाहिल्या, त्याच्या आतमध्ये क्रिस्टल ट्रॉफीच्या आतमध्ये देखील आमदार चषक हा उल्लेख केला गेला. एवढं कोरीव काम या स्पर्धेला केलं गेलं आहे. मी पहिल्या दिवसामध्ये देखील दादा बोललो, तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट असो, जेव्हा आमदार चषकची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये जाते तेव्हा घराला घर पण येतं, हेही तेवढंच खरं आहे. प्रत्येक टीम इथे पोचली. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं या आमदार चषकसाठी. स्वप्न फुकट असतात, प्रत्येकजण पाहतो, पण त्यासाठी जी मेहनतीची किंमत मोजावी लागते त्या या दोन संघांनी आजच्या दिवसामध्ये मोजली. दादा, आमदार चषकमधून बऱ्याच आठवणी आम्ही घेऊन जाणार आहोत, बऱ्याच आठवणी इथे आम्ही कमवल्या. आम्ही पुढचे 365 दिवस मोजणार आहोत की पुढचा आमदार चषक कशा पद्धतीने खेळवला जाईल. पहिल्यांदाच आमची आणि या संपूर्ण टीमची ओळख झाली आहे, कारण की या विभागामध्ये, या गावामध्ये आम्ही देखील पहिल्यांदाच आलो. मात्र इथे आल्यानंतर स्पर्धा कशी भरवावी, स्पर्धेचं नियोजन कसं करावं, आमच्या काही आयडिया आहेत, यांच्या काही आयडिया आहेत, आणि पुढच्या वर्षीचा आमदार चषक ना भूतो ना भविष्य होईल, हा एक मोठा शब्द आहे. कारण की आत्ताची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आमच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी नव्यानं आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, आणि आमदार चषक आमच्या आठवणीतील आणि आमच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण राहिला आहे, हेही मी इथे सांगतो. दादा, या स्पर्धेचे 5 दिवस आता पूर्ण झालेत, आणि काय व्यक्त व्हायला दादा? गेल्या 5 दिवसापासून आमदार चषकच्या माध्यमातून संपूर्ण शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या सर्व पंचायत समिती गट अंतर्गत एक चांगली स्पर्धा घ्यावी, असं एक आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट होतं. गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय, शिराळा, विशेष करून ग्रामीण भागातला शिराळा तालुका, इथून वाडी वस्तीवरून अतिशय चांगल्या पद्धतीचे प्लेयर हे मुंबईसारख्या मोठमोठ्या मैदानावरती बाजी मारत असताना गेल्या 3-4 वर्षापासून मी सतत बघतोय. पण जर मुंबईला गेलो तर तिथं अशाच पद्धतीनं ह्या स्पर्धांची व्याप्ती ही खऱ्या अर्थानं खूप मोठी झाली. आणि ज्यावेळी आपल्या ग्रामीण भागातली, विशेष करून शिराळा तालुक्यातली जर मुलं वेगवेगळ्या टीममध्ये मुंबई इथं खेळत असतील, तर आपण इथं आपल्या तालुक्यामध्ये ती स्पर्धेचं आयोजन करायचा, असा एक मानस आदरणीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा होता. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सांगितलं की मी मुंबई या ठिकाणी स्पर्धा बघितलेत, आणि त्या स्पर्धा तशाच पद्धतीच्या आपल्या भागामध्ये होतात का, ह्याचा एक तुम्ही अभ्यास करा. आणि गेल्या 2 महिन्यापासून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही तयारी करतोय. अनेक अडथळे आम्हाला आले. मधल्या काळामध्ये आम्ही स्पर्धा 25 तारखेला चालू करणार होतो, पावसामुळं आपली स्पर्धा ही थोडी पुढे गेली. आता खरं बघायला गेलं तर आज ह्या 3-4 दिवसामध्ये पावसानं खूप चांगल्या पद्धतीची साथ आपल्या ह्या स्पर्धेला दिली. टेनिस बॉलची स्पर्धा घ्यावी ही सुरुवातीपासून आपला मानस होता, परंतु पावसाचं वातावरण असल्यानंतर आमच्या मनामध्ये कुठेतरी आलं होतं की आपण रबर बॉलने ही स्पर्धा करायची का, ही देखील तयारी आपण या ठिकाणी केली होती. आणि ही स्पर्धा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी अनेक लोकांचं योगदान ह्या प्रामुख्यानं स्पर्धेसाठी आहे. आणि म्हणून जसं मी मगाशी सांगितलं, करून ग्रामीण शिराळा तालुक्यातल्या वाडी वस्तीवरती असणाऱ्या लोकांना व्यासपीठ देणं, आणि त्या व्यासपीठच्या माध्यमातून आपल्या गावातली मुलं ह्यांचं जे काय कौशल्य असेल ते सगळ्या तालुक्यासमोर आणतील, अशी एक अपेक्षा आमच्या सगळ्यांची होती. ती पूर्णपणे यशस्वी झाल्या असं मी एक विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त, आजच्या ह्या बक्षीस वितरणच्या समारंभाच्या निमित्त मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्णपणे पार करण्यासाठी अनेक लोकांचं योगदान ह्या स्पर्धेसाठी आहे. ह्या स्पर्धाची जी आयोजक टीम आहे, जी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेल्या 1-2 महिन्यापासून प्रत्येक मिटिंगला ही लोक त्या ठिकाणी हजर होत होती. प्रत्येक ठिकाणी जिथं येईल तिथं आपल्याला कसा मार्ग काढता येईल ह्याकडे ह्या लोकांचं लक्ष होतं. हे ग्राउंड व्यवस्थितरित्या प्लेन करण्यासाठी ह्याचं जे काय असेल ते ग्रास कटिंग असेल किंवा कॉमेंट्री असेल, कॉमेंट्री बॉक्स असेल, किंवा मधल्या काळामध्ये जे काय आपण थर्ड अंपायरचे कॅमेरा लावले होते ते कॅमेरा देखील योग्य असले पाहिजेत, अशा हे सगळ्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होतं. आणि आपण विशेष करून अंपायर मंडळ असेल हा आपण कोल्हापूर त्या ठिकाणी आणला. तुमच्यासारखे सूत्रसंचालक असतील जे अँकरिंग करतात ते आपण मुंबईहून ह्या ठिकाणी आणले. स्कोअर बोर्डर जे होते ते पण चांगल्या ठिकाणी आपण ज्यांना खरोखर अनुभव आहे ह्या खेळ खेळायचा किंवा हा आयोजन करायचा
तिथून आपण त्यांना आमंत्रण केलं आणि त्यांनी देखील आपल्या आमंत्रणाला मान्य दिलं आणि ते आपल्या ह्या स्पर्धेसाठी आवर्जून ह्या ठिकाणी उपस्थित आले. आणि प्रामुख्याने आपण बघायला गेलं जरी ही स्पर्धा ह्या शिराळा तालुक्यातल्या किंवा शिराळा विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक पंचायत समिती गणवाईज आपण जरी आयोजित केली होती तरी देखील खऱ्या अर्थानं ह्या आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कुणाचा विजय झालाय तर हा क्रिकेट खेळाचा विजय झालाय असं मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. आम्ही वेळोवेळी मुंबईला जात असतो आणि तिथं आपल्या तालुक्यातली पोरं त्या ठिकाणी खेळतात आणि म्हणून कुठलीही टीम विजय होऊ दे आम्हाला मनापासून समाधान वाटतं की त्या खेळामधल्या टीममध्ये आपल्या शिराळा तालुक्यातली मुलं त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून अशाच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यावरती आपल्या तालुक्यातली अनेक मुलं किंवा ह्या विधानसभा मतदारसंघातली अनेक मुलं त्या ठिकाणी त्यांचं नाव लौकिक केले. आपल्या मांगल्याची विजय पावले असतील, आमच्या मयूर पन्हाळकर आमच्या कुसायवाडीचे असतील किंवा वैभव नायकवडे असतील किंवा अनेक लोक मग अशा अमर गायकवाड असतील जे मगाशी टीममध्ये खेळत होते. म्हणजे अशा अनेक प्लेयर आहेत त्यांच्या माध्यमातून खरोखर त्यांना आपण चांगली संधी दिली. आता आपण बघायला गेलं तरी अतिशय वाडी वस्ती बारीक सारीक गावातून येतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य त्यांच्या पाठीवरती थाप पाहिजे आणि त्यांना व्यासपीठ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या माध्यमातून देण्याचा आम्ही अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आपण सगळी लोक या ठिकाणी ह्या स्पर्धा बघण्यासाठी भाग घेतला. अनेक प्रेक्षक या ठिकाणी बघायला आले. व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मान्यवर आज ह्या फायनलसाठी आले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. याच्या ह्या आपल्या फायनलच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब असतील, आदरणीय राजेंद्र नाईक आबा असतील, विश्वासचे संचालक या ठिकाणी नलवडे आप्पा असतील, यशवंतजी निकम बापू असतील, विश्वासजी कदम नाना असतील, आपल्या राष्ट्रवादीचे शिराळचे शहराध्यक्ष सुनीलजी कवटेकर असतील, आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच देवेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित असतील, हिरवडेकर असतील, आमचे युवकचे अध्यक्ष अमित असतील किंवा ह्या ठिकाणी आमचे विजयजी पाटील असतील, सचिनजी शेटे असतील, बसवेश्वरजी शेटे असतील, प्रवीणजी शेटे असतील, आमच्या भटवाडीचे माजी सरपंच या ठिकाणी विजयजी महाडिक असतील, अजयजी जाधव असतील आणि मागं बसलेले आमचे सर्वच युवकचे आमचे सर्व सहकारी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पोचवण्यासाठी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे देखील मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त अधोरेखित करतो. धन्यवाद. मी विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब आमदार चषक 2024ला खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहून या सोहळ्याचीच नव्हे तर या व्यासपीठाची देखील शोभा आपण वाढवलीत. तमाम खेळाडू आपण पाहिलं तरुण पिढी आज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतोय. गावकरी तालुके सर्व काही या क्रिकेटच्या माध्यमातून आमदार चषकच्या माध्यमातून एकत्र झालेत. आपण देखील खेळाडूंना संबोधित करावं. आपल्या शिराळा या तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी गेले 5 दिवस आमदार चषक या नावाने या क्रिकेट स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आत्ताच विराजने सविस्तर सर्व बाबीचं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आमदार चषक या नावाने आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरल्या सर्व भागातल्या लोकांना मुलांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं म्हणून पंचायत समिती गटनिहाय आपण संघांची निर्मिती केली आणि त्यामध्ये एक आमची नगरपंचायत शिराळा यांचाही समावेश असल्यामुळं शिराळा नगरपंचायतीसह सर्व असणाऱ्या पंचायत समिती अशा पद्धतीच्या ह्या संघांची एकत्रित ही स्पर्धा गेले काही दिवस या ठिकाणी पार करण्यात आली. मग अशी उल्लेख झाला त्याप्रमाणे आम्हाला शिराळ्यामध्ये सर्वात थोडी अडचणीची बाब आहे की पुरेसं मोठं ग्राउंड नाही. तथापि आमच्या ह्या छोट्याशा ग्राउंडवर सुद्धा अतिशय कल्पकतेनं व्यवस्थितपणे स्विच आणि त्याचबरोबर असणाऱ्या धावा कशा मोजाव्यात, कुठपर्यंत बॉल गेल्यानंतर किती रन्स त्याच्या निश्चित कराव्यात याचं अत्यंत चांगलं नियोजन आपण केलेलं दिसतंय. त्यामुळे ते सिक्सर मारली का 4 आहेत का आणखी काय आहे त्याचं आम्हाला काय कळत नव्हतं. पण आमचे या ठिकाणी जे काय ते असणारे कॉमेंटेटर किंवा यांनी बोलल्यानंतर आम्हाला कळायचे की ही सिक्सर झाली. म्हणजे आम्ही फक्त म्हणत होतो लांब गेला बॉल, परंतु प्रत्यक्षात ज्याला क्रिकेट ग्राउंडवर जे अंतर असायला पाहिजे
ते आमच्याकडं नाही, याची खऱ्या अर्थाने मी मगाशी आमच्या स्टेजवरच्या सगळ्या लोकांना बोललो, अहो तालुक्याचं ठिकाण आहे, एक ग्राउंड आपण करू शकलो नाही. त्यामुळे आलेले खेळाडूसुद्धा असे म्हणणार, अहो आम्हाला खेळायचं आहे, आणखी लांब लांब धावा काढायच्या आहेत, पण तुमच्याकडे ग्राउंडच नाही. म्हणून आम्ही ग्राउंड बघून टोला मारतो, कारण मोठं ग्राउंड असेल तर आणि जोरात मारला असता. पण असं हा जरी विनोदाचा भाग झाला तर शेवटी डोंगरी भागामध्ये, लहान लहान शहरामध्ये, गावामध्ये आज सगळ्यात मोठी अडचण आहे ती ग्राउंडची आहे. तथापि त्या ग्राउंडवर सुद्धा आपण निरनिराळ्या ठिकाणी, मगाशी विराजनी उल्लेख केला, वाडीवर सुद्धा, आणि आता भातं निघाली की भात रोप्यात सुद्धा आमची क्रिकेट खेळणारी मुलं आपण पाहतो. ज्यावेळी आम्ही उन्हाळ्यात फिरायला जातो किंवा निरनिराळ्या गावांना भेटी देतो, अगदी आमच्या भात खाचरामध्ये सुद्धा त्या स्टंप उभा करून त्या ठिकाणी मुलं क्रिकेटने खेळत असतात. आणि त्यामध्ये चांगलं कौशल्य असणाऱ्या चांगल्या खेळाडूंना कुठेतरी पुढे येण्याची संधी मिळावी, पुढं त्यांना आपलं असणारं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, म्हणून अशा स्पर्धांची गरज आहे. कुठेतरी 2-3 गावामध्ये खेळणारे खेळाडू येतात, आपलं कौशल्य दाखवतात, पण तालुका हा एकत्रित करून या स्पर्धाच्या निमित्तानं सर्वच चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी खेळायची संधी मिळालेली आहे. मी मानसिंग भाऊंना मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण त्यांनी ही कल्पना तरुणांच्या पुढं मांडली, आमच्या शिराळा गावामधल्या आणि परिसरामधल्या सुद्धा क्रिकेट प्रेमींच्या पुढं मांडली, आणि त्यांनी या संदर्भाचं एक चांगलं नियोजन करून, आणि आपण बाहेरचं म्हणजे कॉम्पिटिटर्स बाहेरचे आणले, आपणाला असणारे इथले हे बनवू, त्याला कोच म्हणून सुद्धा कोणीतरी इथं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं असेल, अंपायर आपणाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळाले, आणि एकंदरीत एकमेकांचा खेळ बघत असताना आपण काय चुकलो किंवा आपली आणखी चांगली त्यामध्ये सुधारणा कशी झाली पाहिजे, हे खेळ बघत असताना सुद्धा खेळाडूंना त्यामधून एक चांगली गोष्ट आत्मसात करण्याची या निमित्तानं संधी मिळालेली आहे. पावसाने साथ केली ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, कारण सगळ्यात अडचणीचा भाग येतो. ह्या ठिकाणी पाऊस असता तर ह्या ग्राउंडवर सुद्धा आपणाला खेळता आलं नसतं, पण ह्या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात म्हणून निसर्गानं सुद्धा आपल्याला साथ केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून या स्पर्धा बघण्याच्या निमित्तानं म्हणा, विराजने मला असे आग्रहानं सांगितले की मला ते उद्घाटनाला या म्हणत होते, पण त्यावेळी मला मुंबईला जायचं होतं, त्यामुळं उद्घाटनाला येता आलं नाही, आणि मला कल्पना नाही की एवढ्या पद्धतीनं चांगल्या स्पर्धा आमच्या ह्या लहानशा गावामध्ये सुद्धा आपण आयोजित करतात. पण आज बक्षीस समारंभाच्या निमित्तानं शेवटच्या असणार का आपण काही आपल्याला ओव्हर्स या ठिकाणी बघायची संधी मिळाली, आणि खेळाडूने मारलेले चौकार, सिक्सर किंवा आपण घेतलेले कॅच म्हणू आपण, किंवा तिथे उडालेली दांडी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जे काही सगळे यातले अनुभव आहेत हे सुद्धा ह्या 4-5 ओव्हरमध्ये आम्हाला या ठिकाणी अनुभव झाले. म्हणजे खेळाडूंनी आपलं कौशल्य चांगलं दाखवलं, अशाच पद्धतीने आपली ही प्रगती व्हावी. मगाशी विराजने उल्लेख केला, आपले खेळाडू, आपल्या तालुक्यातले खेळाडू दूर दूरपर्यंत निरनिराळ्या ठिकाणी खेळण्यासाठी जात आहेत, तिथं चमकत आहेत, आणि त्यामधून आपल्या भागाचा लौकिकही वाढतो आहे. परंतु मी व्यक्तिगत गेलो आणि कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये खेळलो त्याला फारसं नाही, मी माझ्या या परिसरामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन चांगला खेळ केला आणि आनंद लुटला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या यशस्वीपणे आपण या ठिकाणी पार पाडतायत. आता ह्या चषक या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत, आणि याचबरोबर व्यक्तिगत स्वरूपाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी शील्ड्स मला किंवा बक्षिसं मिळणार आहेत. अतिशय चांगलं नियोजन आपण या निमित्तानं केलेलं आहे. मी विराजना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, विशेष करून मानसिंग भाऊंनी यासाठी तुम्हाला स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली, आणि ह्या स्पर्धा तुम्ही यशस्वी करा, काय लागेल ते आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशी आपल्या पाठीवर थाप मारली. म्हणून या पद्धतीच्या ह्या स्पर्धा या ठिकाणी होतात. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आज या ठिकाणी जे खेळाडू चांगले चमकलेले आहेत त्यांना असंच चमकत राहूया अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जिंकलेला 1 नंबरचा, 2 नंबरचा आणि त्यानंतर खेळलेले सगळेच संघ, या सर्वांनाच मी मनपूर्वक या ठिकाणी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांना चांगल्या पद्धतीचं खेळामध्ये यश मिळावं अशी धारणा व्यक्त करतो. आणि मला या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी संयोजकांनी आवर्जून बोलवल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खूप धन्यवाद, मनापासून आभार. आता एक महत्त्वाचा खऱ्या अर्थानं उल्लेख आणि महत्त्वाची आमची जी संपूर्ण टीम आहे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे सजवली गेली. 5 दिवसाची स्पर्धा असते, पण या 5 दिवसाच्या मागे 2 महिन्याची मेहनत असते. मगाशीच दादांनी सांगितलं की 25 तारीख होती तेव्हा पुण्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. बरीचशी स्वप्न डोक्यामध्ये डोळ्यामध्ये घेऊन आणि मध्येच फोन आला की तुम्हाला रिटर्न जावं लागेल. भरपूर नाराज झालो, पण आमची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि खूप चांगली साथ पावसाने दिली आणि आमदार चषक आम्हाला करता आला. होतं काय दादा, एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती जेव्हा आम्ही उतरतो तेव्हा आमच्याही नावाला एक चांगलं वलय निर्माण होतं आणि आम्हाला देखील एक आणखीन एक पायरी पुढे जाण्यासाठी भेटते. यासाठी आमदार चषक आणि संपूर्ण कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. ओम साई MTC आणि समालोचक आम्हाला तुम्ही संधी दिलीत आणि आम्हाला संधीचं सोनं करण्याची एक चांगली संधी दिल्यासाठी आपला आभार व्यक्त करेल. विशेष आभार मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेल. क्रिकेटनी बरीचशी लोक एकत्र दिली, क्रिकेट अनोळखी व्यक्तींची ओळख करून दिली आणि त्यामधलं आणखीन एक नाव म्हणजे आम्ही मुंबईमध्ये क्रिकेट खेळतो. मुंबईमधल्या क्रिकेटमध्ये 32 क्रिकेट असोसिएशन हे नाव सातत्याने आम्ही ऐकत आलो आहे. स्वराज्य 32 हे नाव आम्ही ऐकत आलो आहे. पण गावाकडे आल्यानंतर 32 शिराळा वाळवा क्रिकेट असोसिएशन, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन देखील आहे आणि उत्सुकता राहिली की एवढ्या तरुण मुलांना एकत्र ठेवण्याची ताकद नक्की ठेवतो कोण. कारण की जो अध्यक्ष असतो त्याला कधीच पगार नसतो, हेही लक्षात ठेवा. विभिन्न मनाची, विभिन्न जातीची आणि विभिन्न डोक्याची लोक एकत्र ठेवावी लागतात. एकाचा खेळ चांगला झाला तर त्याला पुढे पाठवावं लागतं आणि एखादा नाराज झाला तर त्याला देखील वंडावून उतरावंच लागतं. हे टेन्शन अध्यक्षाला आणि कॅप्टनलाच असतं. टीम सांभाळून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि संपूर्ण असोसिएशन ज्या व्यक्तीनं आज सांभाळून ठेवलंय ते आमचे सन्माननीय आदरणीय प्रतीकदादा पाटील यांच्यासाठी टाळ्या होण्यासाठी मी विनंती करेन. प्रतीक पाटील यांना संपूर्ण क्रिकेट असोसिएशन, मी म्हणेल 42 गावं एकत्र ठेवण्याची ताकद प्रतीक पाटील ठेवतो आणि ही त्याची आत्तापर्यंतची कमवलेली संपत्ती विचारली तर मी 42 गावातल्या तरुण मुलांना एका छताखाली आणण्याची ताकद प्रतीक पाटीलकडे आहे. मी बाबासाहेब पाटील तुम्हाला अजिबात विसरणार नाहीये. अमित निकमला विसरून अजिबात चालणार नाहीये. राजेंद्र भाऊ तुमचा देखील मनापासून आभार व्यक्त करेल. संदीप उबाळे साहेब, संदीप दादा तेच ना ज्यांनी या मैदानाचं ग्रास कटिंग केलंय आणि त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेल. संदीप भाऊ, विशाल धस साहेब तुम्हाला विसरणार नाहीये. सुहास खोत अप्रतिम गोलंदाजीने स्कोरिंग त्यांनी आमच्यासोबत केली. दत्ता बांबडेकर साहेब तुम्हाला विसरून अजिबात चालणार नाहीये. विजय माळी यांचं देखील खूप छान काम राहिले. वासिम मोमीन साहेब असतील, सचिन गायकवाड साहेब असतील, अजित गायकवाड साहेब असेल. प्रतीक साठे तुला विसरलं तर तुम्हाला जरूर 2 फटके देशील. प्रमोद साठेला अजिबात विसरणार नाहीये मी. रुपेश दादा निकम तुझं खूप छान काम या स्पर्धेला राहिलंय. सुनील सुर्वे आपल्याला देखील हॅट्स ऑफ. उदय पाटील आणि भूषण पाटील तुम्ही दोघांनी देखील खूप छान काम केलंय. शिव सोनटक्के सर आपलं देखील मनापासून मी आभार व्यक्त करेल. दत्तात्रय कदम साहेब आणि विश्वास महिन साहेब आणि या सर्वांच्या मागे पडद्यामागचा हिरो म्हणजे आमचे दादा यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जातात. विजू दादा हॅट्स ऑफ या दादा. एवढं टेन्शन, एवढी मेहनत दादा. आम्ही स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतो रात्रंदिवस घराच्या बाहेर, पण या सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी एक बेस्ट मॅनेजमेंट कोर्स झाल्याशिवाय या स्पर्धा बनवता येत नाही. एखाद्याला जर मॅनेजमेंटचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुमच्याकडे 1 आठवड्याचा कोर्स जॉईन केला तरी स्पर्धा कशी भरवायची आहे त्यांना शिकता येईल. एवढे खूप छान काम आपण केलंय. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊयात, आमचे संपूर्ण सन्मान आता पुढे घेतले जात आहेत. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल, आपण सन्मान करणार आहोत आमचे अजितजी गायकवाड साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हा सन्मान केला जातोय. अगदी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जात आहेत. फौजी रिटायर आणि आता मुंबई पोलीसमध्ये कार्यरत त्यांची निवड झाली आहे, त्यांचा सन्मान आपण करतोय. हा मान आहे, हा सन्मान आहे आपल्या तालुक्याचा. प्रेमाची, आपुलकीची, बांधिलकीची आणि या तालुक्याची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आभार व्यक्त करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.
त्याचबरोबर आमचे संदीपजी उबाळे साहेब ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण ग्रास कटिंग करण्यात आलं. पाय अगदी गुडघ्या एवढं गवत होतं आणि प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचा खारीचा वाटा असतो. ड्रोन व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कला काय असते आणि आपल्यामधली कला या मैदानामध्ये दाखवून ज्यांनी या मैदानाला अगदी 4 चांद लावले ते पिनू दादा अर्थातच संदीप उबाळे यांचा सन्मान केला जातोय. अप्रतिम, हा अभिमान आहे आमचा. तुमचा सन्मान झाल्याशिवाय स्पर्धा पूर्ण होणार नाही, हेही खरं आहे. आमचे विशाल काका, आपला देखील सन्मान आम्ही करू इच्छितो. आदरणीय विशाल काका आपण देखील या. त्याचबरोबर आमचे पंच 2 दिवस या स्पर्धेसाठी जे पंच होते, कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन क्वालिफाईड अंपायर सुनील पाटील सर, वैभव नलवडे सर, विनंती करेल आपण या दोघांनी आलं तरी चालेल. पंचांच्या निर्णयावरती बरेचशा स्पर्धा असतात. पंचांच्या हातामध्ये असतं स्पर्धा पूर्ण करणं, स्पर्धेला आणखीन रंग देणं आणि स्पर्धा यशस्वी करणं. हे आपण पंच पाहतोय. सुनीलजी पाटील सर जे प्रत्येकाच्या मागणीचे अंपायर असतात आणि ज्यांच्या समोर शिस्त म्हणजे शिस्त आणि शिस्तीचे ओळखले जाणारे अंपायर म्हणजे सुनीलजी पाटील सर यांचा सन्मान करतोय. आमदार चषकमध्ये खूप छान काम आपलं राहिलं. थँक्यू. पुढचा सन्मान वैभव नलवडे सर, मी विनंती करेल आपण या. खूप छान 5 दिवसामध्ये पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पडली आणि ज्या पद्धतीने आपण पाहिले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक महत्त्वाचा वाटा त्यांचा राहिला आहे. यासाठी कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन क्वालिफाईड अंपायर वैभव नलवडे सर यांचा सन्मान आम्ही करतोय. या स्पर्धेसाठी जे संपूर्ण यूट्यूब चॅनल आपण पाहिलं, डोंबिवली, खोनीगाव, अक्षय म्हात्रे म्हणजे कल्याण, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, मुंबई, गुजरात आणि गुजरातच्या अगदी पुढे देखील ज्याचं यूट्यूब चॅनल संपूर्ण भारतामध्ये पसरलंय तो ओम साई MTC या चॅनलचा प्रोप्रायटर अक्षय म्हात्रे याचा सन्मान आपण करतोय. या अक्षय म्हात्रेचे वर्षातले सगळे दिवस बुक असतात, पण आमदार चषकसाठी ज्यांनी वेळ दिला त्याचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करेल. कारण की त्याची स्वतःची इच्छा असते की या स्पर्धेला त्याला यायची इच्छा होती आणि इथल्या निसर्गामध्ये त्याला राहायची इच्छा होती. आणि अक्षय म्हात्रे, थँक्यू सो मच. ओम साई MTC लक्षात घ्या, ओम साई MTC इट्स नॉट अ नेम, आता हळूहळू हा ब्रँड बनत चाललाय. खूप छान काम केलं. या स्पर्धेला 4 चांद अक्षय म्हात्रे आपण लावले. थँक्यू सो मच. मी विनंती करेल या स्पर्धेला समालोचक म्हणून गेले 10 ते 12 वर्ष आम्ही ज्यांचा आवाज ऐकला आणि ज्यांचा आवाज ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचे सातारा टेनिस क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, क्रिकेटचे आणि आकड्यांचे जादूगर निलेशजी मर्डेकर सर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आजही निलेश मर्डेकर या नावाला तेवढाच सन्मान आहे आणि आजही निलेश मर्डेकर या नावाला तेवढाच वलय आहे. कारण की निलेश मर्डेकर म्हटलं तर साताऱ्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तमाम इतिहास ज्याच्याकडे पाठ असतो आणि तमाम खेळाडूंची अगदी कुंडली ज्याच्या डोक्यामध्ये असते तो निलेश मर्डेकर. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच. पुढचा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. थँक्यू सो मच निलेश सर. जुगलबंदीला खूप छान मजा आली. पुढचा सन्मान आम्ही घेतोय आमचे लाईट सन्माननीय मोरे सर. मला वाटतं मोरे सर जे मागे आम्ही ज्यांना हात दाखवायचो सर लाईट गेली आणि सर लगेच लाईट लावत होते, त्यांचे मुलगा आहे. मोरे सर उपस्थित नाहीये, त्यांचा मुलगा आहे. दादा खूप छान काम, डॉक्टर समर्थ मोरे. आणि थँक्यू सो मच मोरे फॅमिली. कारण की लाईट गेली की आम्ही मोरे काकांना आवाज द्यायचो. मोरे काका तिथून लगेच जनरेटर अगदी लाईट ऑन करायचे किंवा जनरेटर लावण्यासाठी आम्हाला आवाज द्यायचे. खूप छान सपोर्ट मोरे काकांचा फॅमिलीचा राहिला आहे. थँक्यू सो मच. आमचे सन्माननीय अमोल गोसावी, मी विनंती करेल आपला देखील सन्मान केला जातोय. आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी तब्बल 5 दिवस घेतली त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आमचे सुशांतजी कुर्डे साहेब, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. प्रतीक साठे, मी विनंती करेल आपण या. खूप धावपळ राहिली दादा, आमची राहण्याची काळजी प्रतीक पाटील आणि प्रतीक साठे हे आमची संपूर्ण 5 दिवस आमची काळजी घेत होते. राहण्याची, जेवणाची संपूर्ण काळजी या दोघांनी, या सर्वांनी आमची घेतली. त्यामध्ये प्रतीक साठे आमच्यासोबत रात्रंदिवस थांबायचा, खूप छान काळजी घेतली. क्रिकेटने दिलेला आणखीन एक आमचा मित्र म्हणजे प्रतीक साठे. थँक्यू सो मच. जाऊयात बक्षीस समारंभाकडे.
त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्मान आहे आवाजाचा. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंकी ऐसे अक्षर रसिक मी मिळवीन असा मराठी भाषेतला एक चांगला आवाज. पश्चिम महाराष्ट्रात टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव मस्करवाडी. एकदा जोरदार टाळ्या आवाजासाठी किरण मस्कर सरांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये करत आहोत. आमदार चषक 2024च्या वतीने सन्मान. एक जबरदस्त आवाज आणि एका चांगल्या आवाजाचे धनी किरण मस्कर सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न झालेला आहे. आता वेळ आलेली आहे. जो खेळ तुम्ही 4 दिवस खेळला त्या खेळाची गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामध्ये फायनलचा सामनावीर, गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर हे पारितोषिक आपण देणारच आहोत. चतुर्थ क्रमांक, तृतीय, द्वितीय आणि प्रथम. परंतु ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा एक जयघोष करूया. इथून पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत खंड लक्ष्मी अलंकृत महातेजस्वी शासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. अंबे माते की जय. पहिला पुरस्कार आहे फायनलचा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी आपण मान्यवरांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते फायनलचा सामनावीर पुरस्कार या पुरस्काराला आहे 3000 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. एनी केसेस फायनलचा मॅच सामनावीर पुरस्कार पठ्या एनी केसेस पठ्या फुफिरे गावचा अमर रंगराव गायकवाड फायनल मॅच सामनावीर. एकदम जोरदार टाळ्या अमर गायकवाड साठी. फायनल मॅच सामनावीर पुरस्कार 3000 कॅश पट्ट्या गावचा अमर रंगराव गायकवाड सामनावीर पुरस्कार फायनल. मी ट्रॉफी घेतो असं सोडतो का? किरण मस्कर आहे मी ट्रॉफी परत घेतो. जर खेळाडू बोलला नाही तर ट्रॉफी परत घेतो. लाल्याला माहिती आहे. किती वाजता आलायस या ग्राउंड मध्ये आणि कुठून आलायस? 8 वाजता इथे पोहोचलो मी. मुंबईवरून ट्रेक. हा, कुठे घरी नाही गेलास? नाही गेलो घरी. एवढं क्रिकेटवरती प्रेम करतो? हो. गर्लफ्रेंड पेक्षा जास्त? कसं वाटतं आज आमदार चषक मध्ये मॅन ऑफ द मॅच इज नॉट अ स्मॉल थिंग. मॅन ऑफ द सिरीजचा का मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा असतो आणि त्याला तेवढाच मान असतो. काय बोलतोस? जेव्हा सेमीफायनल मध्ये तू 0वरती आउट झाला आणि लंच ब्रेक झाला, तुझ्या बाजूने मीच जात होतो तेव्हा माझ्याकडे बघितलंस, डोळे थोडे खाली गेले. आता किरण सरांना काय सांगू आणि त्याच्या तेवढ्यात तू पुटपुटलास की किरण सर फायनल मॅचला माझा खेळ बघा. काय होतं जेव्हा सेमीफायनलला आउट झाला आणि फायनल बद्दल काय विचार केला होतास? तुम्हाला जेव्हा मी म्हणजे तुम्ही जेव्हा मला बोलले त्याच्यानंतर मी थोडा पुढे गेलो. मला एक कॉल आला का तू व्हॉट्सअपला मेसेज बघ, तुला एका व्यक्तीने मेसेज केला आहे. तर त्या व्यक्तीने मला स्क्रीनशॉट पाठवला का तो म्हणजे आमचा सचिन भाऊ. त्याला म्हणजे मी खेळावं असं प्रत्येक मॅच त्याला असं वाटते. जर मी खेळलो नाही तर त्याला लय दुःख होते त्या गोष्टीचं. तर फायनल मॅचला मी बोललो महादेव भाऊला किती रन होऊ दे आपण चेस करू. तर बोलो आता एक पण मॅच खेळलो नाही, एक मॅच खेळते आपल्याला. तर मी पहिल्या बॉलपासून ते मला सांगत होते नाही तुम्ही जा माझं मी बघतो, तुम्ही जा माझं मी बघतो असं त्यांना 3 वेळा बोललो. माझ्या बॅटला जेव्हा बॉल कनेक्ट झाला तर आता माझा कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यामुळे मग मी बोललो आता काय मी थांबणार नाही. तिथून मी आपल्या टीमसाठी खेळत राहिलो. कसा राहिला टीमचा सपोर्ट या संपूर्ण दिवसामध्ये? कंदूर टीमचा सपोर्ट कसा राहिला आणि टीम मधलं वातावरण? टीममधलं वातावरण तर एक नंबर म्हणजे कॉम्बिनेशन बसलंच होतं आणि प्रत्येकाने आपला 100% दिला. ज्यांनी फिल्डिंग केली त्याच्यामध्ये 100%, बॅटिंगमध्ये 100%, बाकी एक नंबर झाला सगळं. वाट बघशील आमदार चषक आता दिवस मोजशील?
100%. 100%. थँक्यू सो मच. नेक्स्ट प्राइज आपण जाऊयात. आमदार चषक 2024 चा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. या पुरस्कारासाठी आहे 3000 रुपयाची कॅश आणि आकर्षक ट्रॉफी. आपण मान्यवरांना विनंती करणार आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करा. पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कार गेलाय. एनी गेसेस? पठ्ठ्या कासेगाव गावचा वैभव सर्जेराव निकम, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की हा पुरस्कार आपण प्रदान करा. उत्कृष्ट गोलंदाज पठ्ठ्या कासेगावचा वैभव सर्जेराव निकम, 1000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी. हा पुरस्कार गाव गावला. मान्यवरांना विनंती करेल आपण जरूर बसून घ्या. वैभव, आता बऱ्याच गोष्टी तुझ्याशी बोलून झालेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. आता बोलण्यासारखं जास्त काही राहिलं नाहीये यासाठी, कारण की आपल्यामधला संवाद चांगला झाला आतापर्यंत. फायनल मॅचकडे येईल. फायनल मॅच हारलात यापेक्षा थोडंसं कमी पडलात असं बोललं तर बरं राहील का? येस, हो नक्कीच. कारण पहिल्यांदा बॅटिंग करताना आम्ही एक 10-15 धावा कमी पडलो आणि नंतर जे आम्ही बॉलिंग जी टाकत होतो एक अटॅकिंग आम्ही ठेवला होता आणि जो एक कॅच ओढला अमरचा तो आमच्यातल्या एका प्लेअरने सोडल्यामुळे थोडंसं आम्ही कमी पडलो. तो जर कॅच जर होत असता तर आम्ही नक्कीच कमबॅक केलं असतं. अमर दादा, एका कॅचमुळे वर्ल्ड कप जिंकलोय आपण. सूर्यकुमारच्या एका कॅचमुळे वर्ल्ड कप आला. एका कॅचमुळे मॅच जाते का? आणि अमर गायकवाडची कॅच आता थोडीशी मनाला टोचेल का? नक्कीच एका मॅचमुळे कॅच जाऊ शकते, त्याचा अनुभव आम्हाला आत्ता आला. कारण अमरचं जर कॅच होता तर पुढची ओव्हर मी एकदम अटॅकिंग टाकली असती, पण अमरचा कॅच सुटल्यानंतर त्याच्यानंतर अमरने पुढच्या बॉलला चौकार मारला, त्याच्यामुळे अमर एकदम खेळायला सज्ज झाला होता आणि मी एक म्हणजे बॉल काढण्याच्या इराद्यामध्ये होतो, पण माझा बॉल थोडासा शॉर्ट पडला आणि त्याच्यावरती त्यांनी षटकार मारला. तिथेच अमरचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे अमरही करू शकला. आमदार चषक या संपूर्ण विभागामध्ये आता प्रेक्षकांसाठी एक मेजवानी राहिली का? आता प्रेक्षक आता पुढच्या बी वाट पाहतील का आमदार चषकची? आणि आमदार चषकला पहिल्याच वर्षामध्ये एवढा धमाका, म्हणजे ये तो झाकी आहे पिक्चर अभी बहुत बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र इथून पुढे आमदार चषक हा प्रत्येकाच्या हृदयावरती डोक्यामध्ये प्रत्येकाच्या राहील का? असं आमदार चषकच्या आत्तापर्यंतचा संपूर्ण 5 दिवसाचा खेळ आणि संपूर्ण मेहनत राहिली का अशी? नक्कीच खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि हा सीझन अतिशय विजय थोरबोले यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली सर्वांनी एक चांगलं म्हणजे योगदान दिलेलं आहे या ग्राउंडसाठी आणि स्पर्धा चांगल्या पद्धतीने करण्यासाठी. पुढचा सीझन कधी येतोय याची उत्सुकता लागली. थँक्यू सो मच. बेस्ट बॉलर होते वैभव दादा सोबत आपली चर्चा झाली. नेक्स्ट किताबाकडे आपण जाऊयात. आमदार चषक 2024चा आहे आणि पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाजाचा. नामांकन आमच्यापर्यंत आलेली आहे, मी अनाउन्समेंट करत आहोत. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आहे 3000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आता आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करत आहोत. मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करा. 3000 कॅश, आकर्षक ट्रॉफी. चाल एनी गेसेस? पठ्ठ्या कासेगाव गावचा रोहन शिवाजी हिनुकले, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आमदार चषक 2024चा उत्कृष्ट पुरस्कार चाललाय कासेगाव गावला. रोहन शिवाजी हिनुकले, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. कसं राहिलं आमदार चषक तुझ्यासाठी? खूप छान वाटलं. टीमचा संपूर्ण परफॉर्मन्स? सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. पुढील टीमने पण चांगला परफॉर्मन्स केला या मॅचमध्ये. आणि काय सांगशील टीमला आता व्यासपीठावरती जर संधी दिलीत तर? म्हणजे चांगले खेळत राहा. चला, थँक्यू सो मच. तुझ्यासोबत थोडक्यातच बोलतो कारण की तुझ्यासोबत खूप चर्चा झाली आहे. नेक्स्ट किताबाकडे आपण जाऊया. आमदार चषक 2024चा पुढील पुरस्कार आहे आणि पुरस्कार आहे क्रिकेट विश्वातला हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हा पुरस्कार आपल्या जीवनामध्ये 15 वेळा मिळवला. तो पुरस्कार आहे मालिकावीराचा आणि पुरस्कार चाललाय, नामांकन आलंय, कॅश प्राइज आहे 5000, आकर्षक ट्रॉफी. ज्यांनी या स्पर्धेमध्ये 95 धावा कुठच 6 गडी टिपले. खेळाडू पेशाने आहे पोलीस, गाव आहे कदमवाडी, महादेव अरुण कदम.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पठ्ठ्या कदमवाडीचा पेशाने आहे पोलीस महादेव अरुण कदम यांना चालला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. मालिका वीराचा किताब 5,000 कॅश आकर्षक ट्रॉफी 95 धावा 6 गडी बाद पठ्ठ्या कदमवाडीचा पेशाने आहे पोलीस महादेव अरुण कदम प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा बादशाह. मान्यवरांना विनंती करेल आपण बसून घेतलं तरी चालेल. नमस्कार सर. नाही सर महादेव देवोकदेव महादेव असं तुला संबोधलं जातं. महाकाल अशा कमेंट्स येत होत्या. खूप फॅन फॉलोवर आहे तुझा आणि तू जेव्हा खेळायला येतो तेव्हा कमेंट्स देखील जास्त येतात. लोक देखील जास्त जोडले जातात. आम्ही स्वतः बोलतो महादेवनं जेवढ्या धावा कमवल्या तेवढी लोक कमवली. महादेव हा आत्ताचा सध्याचा फॅन फॉलोवर वाढलेला आणि फॅन फॉलोवरमध्ये खेळत राहिलेला खेळाडू आहे. काय बोलतोस आमदार चषक 2024 कशी राहिलेत आठवणी? आमदार चषकविषयी बोलायला गेलं तर स्पर्धा अप्रतिम झाली आहे. या स्पर्धेविषयी बोलायला माझ्याजवळ शब्दच नाही आहेत. एवढी स्पर्धा छान झाली. जे फॅन्स आहेत त्या फॅन्सला काय सांगशील? फॅन्स नेहमी तुझी मॅच बघत असतात. फॅन्ससाठी काय बोलशील? फॅन्सविषयी बोलायला गेलं तर भरपूर लोकांनी सपोर्ट केला आहे आणि आज सुद्धा मी जेव्हा परवा दिवशी आलो होतो तेव्हा सुद्धा मला या आमच्या जवळच्या म्हणजे लोकांनी सांगितलं की महादेव काही पण कर पण तुला नंबरात जायचं आहे. त्यानंतर तुम्ही पण शब्द दिला की बाबा महादेव मला हवा आहेस. मी काल गेलो. काल एक दिवस ड्युटी केली. रात्री बसलो. सकाळी इथं आलो. आल्यानंतर सुद्धा ग्राउंड मला बऱ्याच जणांनी सांगितलं की महादेव बाबा तुम्हाला आज पहिलाच नंबर घ्यायचा आहे आणि मी त्या पद्धतीनं किंवा माझ्या टीमनं फुल सपोर्ट केला आणि मी टीमचं अभिनंदन करेन. कारण की ज्या वेळेला मी एखाद्या प्लेअरला सांगितलं की बाबा तू आज बस खाली तो म्हणजे बसून गेला. खरंच टीम एक नंबर होती. टीमचा सपोर्टही चांगला गावला आणि मी एवढंच बोलेन. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. नाव लवकर कमवता येतं क्रिकेटमध्ये आणि नाव लवकर कमवल्यानंतर खरी मेहनत नाव टिकवण्यामध्ये आहे का? कारण की बऱ्याच खेळाडूंची नावं मोठी झाली तेवढ्याच लवकर ती खोटी देखील झाली. पण नाव कमवल्यानंतर नाव टिकवण्यामध्ये ही खूप मेहनत करावी लागते का? हो सर अगदी बरोबर आहे. नाव कमवायला खूप दिवस लागतात पण नाव गमवायला जास्त वेळ लागत नाही. आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की मी आज जी या स्टेजवरती आहे ती माझ्या भावामुळे आहे. कारण का भावाचा मला फुल सपोर्ट आहे आणि ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मी भावाला समर्पित करणार आहे. कारण का ज्यावेळी माझ्याकडून चुका होतात त्यावेळेला भाऊ आवर्जून फोन करतो की आज तू इथं चुकलास. आज तू असं नाही असं काही करायला होतं. आज सुद्धा माझ्याकडून मग विकेट गेली तेव्हा स्वतः ओरडला की नाही आज तुला थांबायचं होतं. फायनल मॅच मारूनच बाहेर यायचं होतं पण मी आउट झालो. त्यामुळे भावाच्या सपोर्टमुळेच मी आज इथे. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आमदार चषक नेहमी लक्षात राहील. जाऊया आता पारितोषिकाकडे. आता पुढील फक्त 4च पारितोषिकं उरलेली आहेत आणि ते पारितोषिकं आहेत चतुर्थ तृतीय द्वितीय आणि प्रथम. शिराळा व वाळवा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आणि आमदार चषक 2024 ला जी लाखांची पारितोषिकं लागली होती ना ती आपण वितरण करत आहोत. पहिला पुरस्कार आहे तो चतुर्थ क्रमांकाचा आपण प्रदान करणार आहोत. पुरस्कार आहे 31,000 रुपये आणि चषक आणि विनंती आहे की आपल्या शुभासे आपण हा पुरस्कार प्रदान करावा अशी विनंती. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आहे 31,000 चषक आणि पुरस्कार देण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभासे 31,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करावी. आणि आमदार चषकाचा चतुर्थ पुरस्कार गेलाय पंचायत समिती गट वाटेगावला 31,000 आणि आकर्षक ट्रॉफी आमदार चषक 2024 चा चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार. संपूर्ण टीमला विनंती आहे या संपूर्ण व्यासपीठाच्या शुभाशय संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. बाकीच्या खेळाडूंना विनंती की आपण खाली उभे राहा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो पंचायत समिती गट वाटेगावसाठी. या टीमने आमदार चषक 2024 वरती चतुर्थ क्रमांकावरती नाव कोरलंय. संपूर्ण व्यासपीठाच्या शुभाशय संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण वितरण करत आहोत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या पंचायत समिती गट वाटेगावसाठी. खेळ बहरदार राहिला. चतुर्थ क्रमांक 31,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण मान्यवरांच्या शुभाशय प्रदान करत आहोत. आता पुढील पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. पुढील पुरस्कार आहे तृतीय क्रमांकाचा आणि हा पुरस्कार आहे 51,000 चषक देण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आपण तृतीय क्रमांकाचा पुरस्कार वितरण करावा अशी विनंती आहे. आमदार चषक 2024 चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार चाललाय पंचायत समिती गट मांगे. या गटाला 51,000 आकर्षक ट्रॉफी
पंचायत समिती गट मांगले या टीमने आमदार चषक 2024 वरती तृतीय क्रमांकावरती नाव कोरलंय. संपूर्ण टीमला विनंती आपण या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार वितरित केला जाईल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या पंचायत समिती गट मांगले या टीम साठी. 51,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण या टीमला प्रदान करत आहोत. जी ट्रॉफी बिलोरी काचेपासून बनवली आहे, क्रिस्टल आर्टची कलाकृती असलेली ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या पंचायत समिती गट मांगले तृतीय क्रमांक 51,000 आकर्षक ट्रॉफी चालली आहे पंचायत समिती गट मांगले या गटाला. धन्यवाद. आता पुढील पुरस्कार आहे द्वितीय क्रमांकाचा आणि हा पुरस्कार आहे 71,000 कॅश आणि चषक. हा पुरस्कार देण्यासाठी सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण वितरण करा. आणि हा पुरस्कार 71,000 चषक आपण प्रदान करणार आहोत. आणि आमदार चषक 2024 वरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय. संघाचं नाव आहे पंचायत समिती गट कासेगाव. द्वितीय क्रमांक आमदार चषक 2024 चा 71,000 आणि आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केली जाईल. पंचायत समिती गट कासेगाव या टीमला 71,000चा रोख धनादेश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करतोय पंचायत समिती गट कासेगाव साठी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आमदार चषक 2024 वरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरणारा गट पंचायत समिती गट कासेगाव या टीमला मिळाला हा पुरस्कार. आता आमदार चषक 2024 चा लाख रुपयाचा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. आणि मान्यवरांना विनंती आहे की 1 लाख रुपयाची रोख राशी आणि चषक आपण प्रदान करावं. संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. आणि 1 लाख रुपयाचा रोख धनादेश, आकर्षक ट्रॉफी. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आमदार चषकाचा सफर जिंकलाय पंचायत समिती गट कंदूर या टीमने. 1 लाख आणि आकर्षक चषक चाललाय पंचायत समिती गट कंदूर या टीमला. एकदा जोरदार टाळ्या. आमदार चषक 2024 पहिला क्रमांक ज्यांनी नाव कोरलं या स्पर्धेवरती 1 लाख आकर्षक चषक पंचायत समिती गट कंदूर या संघाला चाललाय हा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्या टीम साठी. या टीमने मारली आहे माझी अगदी चॅम्पियन राहिला या स्पर्धेमध्ये. आणि पहिलं प्राइज पहिलं आता क्रिस्टल ट्रॉफी आली यांच्या हातामध्ये. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित राहिलेले संपूर्ण मान्यवर, संपूर्ण व्यासपीठ, सगळे प्रेक्षक राजावर्ग, सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा आमदार चषक इथेच संपन्न झाली. सर्वांचा मनापासून आभार. जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजा, जय क्रिकेट आणि रामकृष्ण हरी. धन्यवाद. मनापासून आभार.